स्टुडंट आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचा जो ट्रिग्नोमेट्री रेशियो टेबल आहे तो आपण पाहणार आहोत. तुम्हाला सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अशाच टाइप मध्ये काय दिलं आहे, ट्रिग्नोमेट्री रेशियो टेबल दिला आहे. पण मी काय केलं आहे, मी इथे एक एक्स्ट्रा ब्लॉक तयार केलेला आहे. का केलेला आहे ते आता तुम्हाला समजून जाईल. ओके, तर लक्षात ठेवायचं काय, सर्वात पहिले काय करतो, आपल्याला हे तर माहिती आपल्याला 0, 30, 45, 60 आणि 90 हे आपल्याला काय दिले आहे, अँगल दिलेले आहे. आणि लक्षात ठेवायचं त्यानंतर काय करायचं, सर्वात पहिले घ्यायचं साइन, त्यानंतर कॉस, त्यानंतर काय घ्यायचं टॅन. ओके, मग काय करायचं, टॅनचा सोबती घ्यायचा कॉट, कॉसचा सोबती घ्यायचा सेक आणि साइनचा सोबती काय करायचं सर्वात शेवटी. ओके, तर काय करायचं आता यासाठी आपल्याला लक्षात ठेवा, सर्वात पहिले आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, तर साइन थिटाच्या व्हॅल्यू आपल्याला हव्या. तर काय करू आपण, सर्वात पहिले लक्षात ठेवा 0 आहे ना, तर मी काय करतो, सर्वात पहिले इथे 0 लिहितो. 0 नंतर आपला नंबर वाढवतो, ते कॉन्सिक्युटिव्ह 1 लिहिला, मी 2 लिहिला, त्यानंतर मी घेतला 3, नंतर घेतला मी 4. ओके, आणि लक्षात ठेवा या प्रत्येक नंबरला मी कितीने डिवाइड केलं, 4 ने डिवाइड केलं. किती ना, 4 ने. एकदम सिंपल वे आपण समजून घेऊ. हे जर तुमच्या लक्षात आलं, साइन थिटाची जर व्हॅल्यू आली तर पूर्ण टेबल काय होईल तुमचा एकदम इझी होऊन जाईल. तुम्हाला रट्टा मारण्याचं किंवा पाठ करण्याचं काम राहणार नाही. आणि शेवटच्याला सुद्धा काय मी करतो 4. ओके, आता मग मी काय केलं, 0, 1, 2, 3, 4 आणि प्रत्येकाला डिनॉमिनेटरला मी 4 लिहिले आणि या नंबरला मी टाकलं रूट मध्ये. कशामध्ये, रूटच्या साइन मध्ये. ओके, तर त्यानंतर लक्षात आता सॉल्व्ह करू आपण. जर लक्षात ठेवा, मी जर याला सॉल्व्ह केलं, 4 न 0 ला जरी मी काय केलं डिवाइड केलं तरी किती येणार आहे, 0 येणार आहे. त्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू झाली आपली 0. ओके, नंतर याच्यावरच आपल्या पूर्ण साइनच्या व्हॅल्यू येऊन जाईल. आता चेक करा, इथं 1 चा स्क्वेअर रूट किती येते, 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट किती आहे, 2. म्हणजेच आपली साइन 30 ची व्हॅल्यू झाली 1/2. ओके, आता इथं चेक करा, इथं काय होऊन जाईल, इथं डिवाइड करायला लागेल आपल्याला. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 1 चा स्क्वेअर रूट काढलं तर 1 आणि रूट 2 चा स्क्वेअर रूट लगेच निघत नाही, म्हणून ते इन रूट मध्येच राहील. म्हणजे साइन 45 ची व्हॅल्यू झाली आपली 1/(√2). क्लिअर. आता त्यानंतर चेक करा, इथे इन रूट 3 आहे, त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, ते ऍज इट इज राहील आणि 4 चं स्क्वेअर रूट निघते 2. म्हणजेच किती झाली आपली व्हॅल्यू, आपल्याकडे व्हॅल्यू आली (√3/2). क्लिअर. आणि चेक करा, 4 न 4 ला जर डिवाइड केलं तर 1 येते आणि 1 चं स्क्वेअर रूट किती येते, 1. म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू झाली आपली 1. बस एवढं जर समजलं, पूर्ण टेबल आपला फास्ट तयार होईल. चेक करा, आता कॉस थिटा पाहिजे. कॉस थिटाला काय करायचं, अपोजिट डायरेक्शन नाही याचं. म्हणजेच काय घ्यायचं, 1 (√3/2). नंतर ऍज इट इज 1/(√2). नंतर काय 1/2 आणि नंतर काय 0. ठीक आहे. आता मग कशाची व्हॅल्यू पाहिजे, टॅनची. कशाची पाहिजे, टॅनच्या व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, या दोघांचं डिव्हिजन करायचं. या दोघांचं काय करायचं, डिव्हिजन. म्हणजेच काय, तर 1 न 0 ला डिवाइड केलं तरी किती येणार आहे, आपल्याकडे 0 येणार आहे. इथं जर पाहा आपण अपॉनची 2 कट होऊन जाईल, म्हणजेच किती राहिलं 1/(√3). चेक करा, दोन्ही सारख्या कॅन्सल होऊन जाईल, सर्व कॅन्सल झाले म्हणजे एक शिल्लक राहिला, म्हणजे आपण इथे देऊ 1. ओके, इथं सुद्धा 2 कॅन्सल होऊन जाईल, वरत राहील तुमचे (√3) आणि खाली 1 राहील, पण खालच्या 1 ला आपण डिनॉमिनेटर 1 च्या व्हॅल्यू देत नाही. आता इथं लक्षात ठेवा, काय आता 0 किती आहे, तर 0 न तुम्ही कोणत्याही नंबरला जर डिवाइड केलं तर आपल्या आन्सर येते नॉट डिफाईन्ड. ओके, झालं आपलं. काय आलं आपला जो टॅन थिटा सुद्धा आला. आता काय पाहिजे आपल्याला, कॉट थिटा. कॉट थिटासाठी काय करायचं, पुन्हा रिव्हर्स यायचं. चेक करा, मग काही नाही तर रिव्हर्स यायचं, एनडी नॉट डिफाईन (√3) 1/(√3) आणि कायकडे 0. ओके, आता एक लक्षात ठेवा, इथं एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागेल आपल्याला, कोणती, आता आपल्याला काढायचा आहे सेक थिटा. काय काढायचं आहे, सेक थिटासाठी काय करायचं, सेक थिटाचा सोबती घ्यायचा तुम्ही, कोणता घ्यायचा, कॉस थिटा. आणि तो सुद्धा कसा करायचा, रेसिप्रोकल. कसं करायचं, रेसिप्रोकल. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल देऊन देतो तुम्हाला. चेक करा, आता तुमच्याकडे काय दिलंय, मी म्हटलं कॉस सोबती घेतो. आता काय घेतला, 1, हा 1 होता आणि त्याला खाली काही नाही म्हणजे 1. याचं रेसिप्रोकल जरी केलं, डिवाइड जरी केलं तरी किती येणार आहे, 1च येणार आहे. ओके, तर त्यानंतर चेक करा, कॉसचा दुसरा, याचा रेसिप्रोकल केलं तर किती, 2√3. ओके, नंतर याचा रेसिप्रोकल केलं तर (√2/1). 1 ला खाली व्हॅल्यू निघेल. ओके, याचा रेसिप्रोकल केलं तर किती, 2/1 म्हणजे किती 2. मग याचं रेसिप्रोकल कसं करायचं, तर चेक करा, इथं आहे 0 आणि इथं किती घेतला 1. पण आधी इथं 0 आहे, खाली काही नाही म्हणजे डिनॉमिनेटरला 1 घेतलं. याचं रेसिप्रोकल केलं तर किती 1/0 किती आलं. पण मी आधी सांगितलं 0 न कोणत्याही नंबरला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर आहे नॉट डिफाईन.
तर आन्सर आलं आपलं ND, नॉट डिफाईन. झालं क्लिअर. आणि आता शेवटचा कोणता आहे तुमचा कॉसेक. कॉसेकला पुन्हा आपला रिव्हर्स गेअर टाकून द्या. कोणतं येईल तुमचा ND, नॉट डिफाईन, 2 इन रूट 3 आणि शेवटचं कोणतं आहे 1. यावरून काय करू शकतो आपलं, या जर तुमच्या व्हॅल्यू पद्धतशीर निघाल्या म्हणजे कशाचे निघते, साईनच्या पूर्ण व्हॅल्यू निघते. साईनच्या व्हॅल्यू निघाल्या तर तुमचं साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कॉसेक हा पूर्ण ट्रिग्नोमेट्री रेशिओ टेबल एकदम इझी वेने बनवू शकते. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला रट्टा मारायचं काम नाही, कॉपी करायचं काम राहणार नाही आणि तुम्ही इझिली काय करू शकता, एक्झामच्या पहिले हा टेबल तुमच्या पेपरवर तुम्ही इझिली शिक्षकाची सहमती घेऊन तुम्ही तयार करू शकता. थँक्यू.